नमस्कार, story.com च्या या व्हिडिओत तुमचं स्वागत। मी विशाल। निकाल लागल्यानंतर सध्या गावखेड्यात चर्चा सुरू आहे की कशी मतं कुणाला पडली, कशामुळे पराभव झाला, कशामुळे विजय झाला। मी आता घनसावंगी मतदारसंघातल्या वडीगुद्री गावात आहे। गाव हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मराठा ओबीसी आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेलं हे गाव आणि या गावातले सुद्धा उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात होते। त्यामुळे इथे पराभव झाला तो राजेश टोपे यांचा। राजेश टोपेंच्या पराभवाची आज मतदारसंघात प्रचंड चर्चा सुरू आहे। 5 टर्म आमदार राहिलेल्या नेत्याचा पराभव कशामुळे झाला याची चर्चा सध्या सुरू आहे। काही गावकरी माझ्यासोबत आता आहेत, मी गावकऱ्यांशी बोलणार आहे। आणि इथे ज्या उमेदवार होत्या वंचित बहुजन आघाडीच्या कावेरी खटके, त्यांचे पती बळीराम खटके जे ओबीसी आंदोलनात खूप पुढे असायचे ते इथे आहेत। मी बळीराम खटकेंपासूनच सुरुवात करणार आहे, मग गावकऱ्यांसोबत बोलणार आहे। निकाल लागलाय, आज गावात काय चर्चा सुरू आहे? निकाल लागला म्हणजे खरं तर हरल्यासारखं वाटत नाही, जिंकल्यासारखं वाटतं। त्याचं कारण असं आहे की या ओबीसीने ठरवलं होतं, जे जातीवादी आमदार आहेत राजेश टोपे यांना पाडण्यात आम्ही यशस्वी झालो आणि याच्यातच आमची जिते। म्हणून एकंदरीत वातावरण या मतदारसंघात आणि या ओबीसीमध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे। कारण काय म्हणतात ना, दुःख येतं नाही पण आपण म्हणतो ना, सवत रणकी झाली पाहिजे, बायको रणकी झाली पाहिजे पण सवत, तशा पद्धतीचा आमच्या घनसावंगी मतदारसंघात प्रकार काढलेला आहे। मतदानाचा ट्रेंड आता गावावरती आकडेवारी आली, कसं झालं इकडे मतदान? एकदम चांगल्या पद्धतीने मतदान झालं। माझ्यासारख्या एक छोट्या घरातील याला ओबीसी इथं पैशाचा पाऊस पडला, दोन्हीकडनं पैशाचा पाऊस पडत असताना माझ्यासारख्या एका छोट्या घरातील माझ्या पत्नीला 21,000चं म्हणजे इथं मतदान पडतंय त्या मतदारसंघात। म्हणजे 21,000 समाज जागृत तर झालाय ना। आणि आमचं उद्दिष्ट ते होतं की कमीत कमी आतापर्यंत ओबीसी लोक उभं राहायला सुद्धा म्हणजे हिम्मत करत नव्हते, ती हिम्मत या ओबीसी आंदोलनापासून झाली। आणि नक्कीच येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, इथं ओबीसी बांधव, एससी बांधव आणि एसटी बांधव मोठ्या प्रमाणात या निवडणुका लढवतील। बदल मतदारसंघात कशामुळे घडला? जरांगेंना पाठिंबा देणं राजेश टोपेंना मागत पडलं का? 100% मागात पडलंय ना। इथं ओबीसीला गृहीत धरलं नव्हतं, राजेश टोपेंनी दिल्या ओबीसीला गृहीत धरलं नव्हतं। आणि राजेश टोपेचा जो पराभव झाला हा 100% ओबीसीच्या मतामुळेच झाला। कारण ह्या पट्ट्यात जर तुम्ही पाहिलं, कारखाना असेल, महाकाळा असेल, ह्या पट्ट्यात सगळ्या ओबीसी बांधवांनी मला मतदान केलंय ना। मी 21,000 पर्यंत गेलो, हे मतदान सगळं राजेश टोपेचं होतं। म्हणजे मागच्या वेळेस जे आपण म्हणतो की 3,000 गोळी गेली कानावून, ते 3,000 मतदान म्हणजे या आमच्या 4 सर्कलनीच खरे राजेश टोपे लीड दिली होती। आणि याच सर्कलमध्ये राजेश टोपे मायनस झाले, पडाला कारणीभूत राजेश टोपे स्वतःला। कारण एका जातीपुरतं नेतृत्व करायचं, 12 लाख जनतेचं दायित्व करणारा आमदार एका जातीची भूमिका घेऊच कशी शकतो? आणि मग ही भूमिका घेतल्यानंतर इथला गावगाड्यातला ओबीसी जागृत झाला होता। कारण डबडे वाजल्यापासून तुम्ही एकंदरीत पाहिला असेल सोशल मीडियावर काय चालला होता। आणि मग त्या हिशोबाने आमच्या इथला ओबीसी जागृत झाला। ओबीसी जागृत झाल्यामुळं नक्कीच त्याचे पराभवाची चळत त्याला बसली, 100% बसली राजेश टोपे। गावकरी सोबत आहेत, काय वाटतं राजेश टोपे कसं काय पडले? राजेश टोपे पडले आमच्यासाठी फार चांगलं झालं। कारण राजेश टोपेने मनोज जरांगेला फार साथ दिली त्या टायमाला। त्याच्यामुळं आमच्या इकडे ओबीसी समाज हा सगळा राजेश टोपेच्या विरोधात होता। त्याच्यामुळं आम्ही राजेश टोपेला मतदान नाही केलं। हे आमच्यासाठी चांगलं झालं की राजेश टोपे पडला, हे फार आनंदाची गोष्ट आहे। काय कसं काय राजेश टोपे पडले, कसा निकाल लागला? खरं तर या घनसावंगी मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला, माझ्या माता भगिनीला मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो त्यांचं की खूप चांगलं वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं उभं राहून त्यांनी गॅस सिलेंडरला मतदान केलं, त्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि सांगायचं झालं तर इथं जे आंतरवली वडीगुद्रीचे फॅट चाललं होतं जातीचं, त्या जातीमुळे ओबीसी सगळा पांगला होता। आणि ओबीसी पांगल्यामुळं वंचित तिकीट असल्यामुळे ही समाज सर्व पाठीमागं होता। आणि आमच्याकडे काय असं सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा, एक धनगर समाजातला मुलगा, त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिलं आणि त्या तिकीटावरच आम्ही लढलो। आमच्याजवळ काय असं पैसा पण नव्हता, कारखाना नव्हता किंवा आमचे वडील पुढे आमदार खासदार होते किंवा एखादी संस्था होती। एकदम गरीब घराण्यातल्या माणसाने आम्ही पाय फिरून लोकांना मतदान मागितलं। खूप चांगल्यापैकी सहकार्य झालं लोकांचं आणि चांगलं मतदान आम्हाला पडलं। आम्ही आलो नाही याचा आनंद नाही, पण आम्ही कोणातरी पाडलं याचा आम्हाला आनंद निश्चित होतो की जातीवाद जे सुरू झाला हे कुठेतरी आता मोडल्यात जमा झालेला आहे। आणि जे काय म्हणतात आता लोक की यांनी केलं ते केलं, असं काय नाही, आम्हाला सगळ्यांनी मतदान केलं। आणि आज जर पाहिलं तुम्ही, आता एक कारखान्यावाले धारगे पाटील असतील, गेल्या 3 वर्षापासून ते प्रत्येक गाव पिंजून काढतात, रस्ते केले, हे केले, कारखानदार आहे त्यांच्याकडे। त्यांना जर 23,000 मतदान पडतं, आम्ही गरीब कुटुंबातले काही नसताना बी आम्हाला जर 21,000 मतदान पडतं, याच्यातच आमचा विजय। म्हणून सगळे मायबाप जनतेचे पुन्हा मी एकदा अभिनंदन करतो। ओबीसी, एससी, एसटी, हे मुस्लिम बांधव याच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन माझ्या वतीनं।
काय बाबा कसं काय निकाल लागलाय हां? तर निकालातल्या आकडेवारी आता गावागावात जी येते वडीगोत्री असेल, बाजूची गावं असतील, इकडे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदान झालं आहे. पण तुम्हाला झालेल्या मतदानात एक धोका असाही होता की त्याचा फायदा कुठेतरी राजेश टोपेंना होऊ शकत होता. कसं शक्य होतं? राजेश टोपेचा मतदारच हा ओबीसी होता मुळात. कारण तुम्ही जर बघितलं तर गेले 25 वर्ष राजेश टोपेंनी या मतदारसंघामध्ये जे 25 वर्षापासून आमदारकी भोगली फक्त ओबीसीच्या जेव्हा भोगली. म्हणून इथं मला जेवढं मतदान पडेल ते त्यांच्या मायनस पॉईंट असं शक्यच नव्हता ना. फायदा कसा होईल राजेश टोपेंना? तो मायनस झाला आणि हे त्यांचं गणित चुकलं. त्याच्यामुळे त्यांना पराभवाची धूळ चारावं लागली. स्वतः तिने म्हणजे पायावर धोंडा पाडून घ्यायचं काम कोणी केलं असेल तर राजेश टोपेंनी केलं. कारण त्यांना एक गणितच कळलं नाही. त्यांना जरी वाटलं असेल की आपण मराठ्याच्या बाजूनी जरी आंदोलनात उभं राहिलो, मराठ्यांना किती साथ दिली तर हे लोक माझ्या पाठीमागे उभं राहतील, तर ते त्यांचं गणित फेल गेलं आणि इथल्या ओबीसीनी नक्कीच राजेश टोपेंना त्यांची जागा दाखवून दिली. या मतदानाच्या वेळी पण त्यांनी गृहीत धरलं होतं की आपल्याला मतदान पडेल ओबीसीचं. 100% गरीब धरलं होतं ना. म्हणजे त्यांना वाटलं होतं की दला ओबीसी माझ्याशिवाय कुठंच जाऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी गृहीत धरलं होतं. पण इथल्या ओबीसीनी आपण काय म्हणतो ना गनिमी कावा काय असतो, तो गनिमी कावा इथल्या ओबीसीनी राजेश टोपेंना दाखवून दिला. हाके काय म्हणाल निकालानंतर? हाकेने सांगितलं की आम्ही अगोदर सांगितलं होतं ना हाके साहेबांनी की राजेश टोपेला पाडणार, पवाराला पाडणार, रोहित पवाराला पाडणार. पण रोहित पवारच्या कारणाने गोळी गेली थोडीशी. पण नक्कीच आम्ही 2-4 आमदाराला पाडण्यात यशस्वी झालो ना. मग ज्या आमदारांनी जातीवाद केला त्या आमदाराला पाडण्यासाठी यशस्वी झालो. आणि मी खरं उभा राहिलो राजेश टोपेला पाडण्यासाठीच राहिलो, जिंकण्यासाठी नव्हतोच. राजेश टोपेला पाडण्यासाठी त्या मतदारसंघात उभा राहिलो आणि मी यशस्वी झालो. मला पडल्याचं दुःख नाही, पण राजेश टोपे पडल्याचा नक्कीच आनंद आहे मला या मतदारसंघात. जरांगेंनी आता जरांगेच्या आजूबाजूलाच आंदोलन सुरू आहे. जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण करणार सांगितलंय. नाही तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय करावं काही नाही, उपोषण करावं की काय करावं. जे जरांगे पाटील म्हणले ते सुपडा साफ करा. तर तिथल्या ओबीसीने दाखवून दिलं ना की कोणाची ताकद किती आणि कोण कोणा सुपडा साफ करू शकतं. इथल्या ओबीसीनी सुपडा साफ असा केला साहेब की विरोधकाला म्हणजे हेच सुद्धा ठेवलं नाही. विरोधी पक्ष नेता सुद्धा आता त्यांना ठरवता येत नाही. म्हणजे मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा घडतंय की या मंत्रिमंडळात विरोधी पक्ष नेता नाही म्हणून. हाके जरांगेंनी पाडायचे जेवढे ठरवले होते धनंजय मुंडे, छगन भुजबळ सगळ्याच्या सगळे मोठ्या फरकाने निवडून आलेत. अहो साहेब धनंजय मुंडे 1,40,000 आले. तुम्ही म्हणजे पाडायचं काय? तो असं थोडंच असं एक व्यक्ती म्हणजे काय अख्खा समाज थोडाच असतो. हे त्यांनी समाजाला गरीब धरलं होतं. पण समाजालाही कळलं की हा माणूस म्हणतो की मी उभा करणार आणि ऐन टायमाला माघार घेतो. म्हणजे समाजाने त्यांची भूमिका ओळखून घेतली. त्याच्यामुळे शक्य नाही. आणि साहेब ज्या लोकांनी आपले आयुष्याचे 10-10, 40-40, 50-50 वर्ष या समाजासाठी घातले, लोक पडतील कसे? शक्यच नाही ना. तिथं तर मराठा समाजाने सुद्धा मतदान केलं. इथं परळीमध्ये मराठा समाजाने सुद्धा मतदान केलंय ना. म्हणजे लोकांनी ठरवलंय की आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम या महाराष्ट्रात चाललंय. त्यामुळं त्यांना आता तिने ओळखून घ्यायला पाहिजे. पण हाके यांनी जरांगेंनी पाठिंबा दिलेले उमेदवार कसं का निवडून आले यावेळी? त्यांचा अप्रत्यक्ष काही उमेदवारांना पाठिंबा होता. लोकांनी त्यांची चाल ओळखली होती ना. कुणाला पाठिंबा दिला? फक्त 287 उमेदवार सोडून फक्त छगन भुजबळाला पाडासाठी जरांगे येवल्यात गेले. टार्गेट होतं. पण आम्हालाही माहित होतं की छगन भुजबळ काही जरी झालं तर छगन भुजबळ साहेब पडणार नाही. त्याच्यामुळे अशा कोणी सांगितलं आणि कोणी गेलं आणि कोणी पडलं आणि फॅक. अहो लोकसभेत त्यांना वाटत होतं लोकसभेला त्यांनी स्वतःनी डंका वाजवून घेतला की मी पाडले. खरा विरोध भाजपला विरोध होता मुस्लिम समाजाचा. आणि संविधान बदलणार म्हणून दलितांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं आणि स्वतः बडून घेतलं की मी याला पाडलं, मी त्याला पाडलं. पण ओबीसीनी या महाराष्ट्रात ओबीसी ताकद दाखवून दिली की कोण काय करू शकतं. हे ओबीसी चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं या महाराष्ट्रात. तरी तुम्ही स्वतः उमेदवार असताना फिरलात. मराठा समाजाचं एवढं मतदान सरकारच्या बाजूने का गेलं असावं? जरांगेंचं ऐकलं नाही मराठा समाजाने? अजिबात ऐकलं नाही ना. ओबीसी प्लस मराठा. आणि मग हे 230 पर्यंत हे महाराष्ट्राचं हे गणित गेलंय. हे कसं गेलंय? ओबीसी प्लस मराठा म्हणजे मराठा समाजाने सुद्धा ऐकलं नाही ना. मग 100% ऐकलं नाही मराठा समाजाने. कारण मराठा समाजाला कळलंय की आपली कुठंतरी आता घोडचूक व्हायला लागली. आपण एका माणसाचं ऐकून कुठंतरी आपण स्वतःच्या पायावर धोंडा पडून घ्यायला लागलो. आपले पुढचे आपल्या मुलांचं भवितव्य आपण आपल्या हाताने खराब करायला लागलो. त्यांनाही ओळखून घेतलं. त्याच्यामुळं मराठा समाजाने ऐकलं नाही, त्याला ओबीसीने ऐकलं नाही. त्यामुळे त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली, मराठा समाजाची चूक लक्षात आली. आणि आम्ही सांगत होतो ना, आमचा इथल्या गरीब मराठ्याला आमचा विरोधच नाही ओबीसीचा. इथल्या प्रस्थापित मराठ्याला आमचा विरोध होता. पण इथल्या प्रस्थापित मराठ्यालाच वाटतं इथला गरीब मराठा मोठा होऊ नये म्हणून.
आणि मग या सगळ्या गोष्टी यांच्या लक्षात आल्या एकंदरीत ह्या विधानसभेला. त्याच्यामुळं मराठा समाजसुद्धा भाजप आणि शिंदे गटाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला. तर वडीगोद्रीतल्या या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या. ते स्वतः उमेदवार या नात्याने प्रचार करत होते, फिरत होते. आणि काही गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या. राजेश टोपेंना खूप मोठा धक्का देणारा हा निकाल आहे. घनसावंगीत त्यांचं 25 वर्षांचं वर्चस्व इथे मोडून काढलं इथल्या मतदारांनी. त्यामुळे या निकालावर तुमच्या प्रतिक्रिया कळवा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.